अतिवृष्टी बाधितांना विशेष पॅकेज देताना महागाव व उमरखेड तालुक्यावर अन्याय, दोन्ही तालुक्यांचा समावेश करण्याची मागणी. महागाव दि. राज्यात जून ते सप्टेंबर 2025 या काळात अतिवृष्टी आणि पूर आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी विशेष मदत पॅकेज आणि सवलती घोषित करण्याबाबत दिनांक 9 ऑक्टोबर 2025 रोजी महसूल व वन विभागाने एक शासन निर्णय जारी केला. या शासन निर्णयामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील 12 तालुक्यांचा समावेश करण्यात आला. मात्र ज्या ठिकाणी सर्वात जास्त नुकसान झाले अशा महागाव आणि उमरखेड या दोन्ही तालुक्यांना जाणीवपूर्वक वगळण्यात आले आहे. या अन्यायामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत असून शेतकऱ्यांवर आत्महत्येची पाळी येण्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर संध्या संदेश रणवीर, तालुकाध्यक्षा, राष्ट्रवादी महिला काँग्रेस, शरदचंद्र पवार, महागाव तालुका यांनी मुख्यमंत्री, महसूल मंत्री आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन पाठवून या दोन्ही तालुक्यांचा समावेश त्वरित मदत पॅकेजमध्ये करण्याची मागणी केली आहे. सर्वाधिक नुकसान असूनही डावलले. आयुक्तांकडून आणि कृषी विभागाकडून नुकसानीची माहिती गोळा करून शासनाला अहवाल पाठवण्यात आला होता. या अहवालाच्या आधारावरच मदतीची घोषणा होऊन शासन निर्णय निर्गमित झाला. असे असताना यवतमाळ जिल्ह्यातील 12 तालुक्यांचा समावेश असताना उमरखेड आणि महागाव या तालुक्यांना या विशेष पॅकेजमधून डावलण्यात आल्याचे निदर्शनास येत आहे. राज्यातील 253 तालुक्यांमध्ये खरीप हंगामातील अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान, जमीन खरडून जाणे, विहिरींचे नुकसान, मनुष्य व पशुहानी, घर पडझड आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. या बाधित तालुक्यांची नुकतीच यादी प्रसिद्ध झाली असून त्यामध्ये सर्वाधिक अतिवृष्टीग्रस्त असलेल्या महागाव व उमरखेड या 2 तालुक्यांचा समावेश नसणे ही निंदनीय बाब आहे. या परिसरात पावसाचे प्रमाण सर्वात जास्त होते आणि सर्वात जास्त नुकसान याच 2 तालुक्यांमध्ये झालेले असताना त्यांच्यावर होत असलेला हा अन्याय खपवून घेतला जाणार नाही असा स्पष्ट इशारा संध्या रणवीर यांनी दिला आहे. त्यांनी या मागणीसाठी तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभे करण्याचा इशाराही निवेदनाद्वारे मुख्यमंत्री, महसूल मंत्री आणि जिल्हाधिकारी यांना दिला आहे.